महायुती समन्वय समितीची बैठक काल पार पडली। या बैठकीमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते शंभूराज देसाई, उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते। या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात अंतिम चर्चा झाल्याची माहिती मिळते। सोबतच ठाकरेंच्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगानेही चर्चा झाली असं सूत्रांनी सांगितलंय। विजयी मेळाव्याबाबत काय रणनीती आखली जाणार याकडे आता लक्ष असेल। 5 तारखेच्या बहुचर्चित विजयी मेळाव्याची रूपरेषा आता एबीपी माझाच्या हाती आली आहे। व्यासपीठावरती राज आणि उद्धव ठाकरे सोबत अन्य पक्षांचे पक्षाध्यक्ष सुद्धा असतील। वाहनांच्या पार्किंगसाठी वरळी डोम परिसरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मेळाव्याची रूपरेषा काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। व्यासपीठावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असतील। दोन्ही ठाकरेंशिवाय व्यासपीठावरती अन्य पक्षांचे पक्षाध्यक्षही असतील। वरळी डोममध्ये 7 ते 8 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येईल। डोमच्या हॉल बाहेर आणि रस्त्यावरती सुद्धा एलईडी स्क्रीन्स लावले जातील। पार्किंगसाठी वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये 800 गाड्यांची सोय असेल।